इशिताने दरवाजा उघडला होता. समोर एक मेड उभी होती. मॅम, तुम्ही डिनर केलं नाही, तुम्हाला काही हवंय का? नो थँक्स, काही हवं असेल तर मी सांगेन. इशिताच्या बोलण्यावर ती मेड निघून गेली. उपाशी राहून काय प्रूव्ह करणार आहेस? इशिता आत येताच त्याचा टोमणा आलाच. हाताची घडी घालून तो तिलाच बघत होता. मिस्टर देशमुख, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टीत नाही पडलात तर बरं होईल, कळलं? तुम्ही इथे का आला आहात ते सांगा आणि जाऊ शकता. इशिता बोटांची चुळबुळ करतच म्हणाली. तो समोर होता तर तिला दडपण आलेलं. त्याची रोखलेली नजर अस्वस्थ करत होती. त्याने तिला काही बोलूच दिलं नाही. एक एक पाऊल तिच्याकडे टाकत अगदी जवळ आला. तुझ्यामुळे पटेलचं कॉन्ट्रॅक्ट वेटिंगवर आहे. जमत नसेल तर सांग, दुसरे बरेच ऑप्शन आहेत माझ्याजवळ. काम न करणाऱ्यांना माझ्या ऑफिस मध्ये जागा नाहीये. तो नजर रोखत कडक आवाजात म्हणाला. तीच तो प्रोजेक्ट हँडल करत होती. 2 दिवस काही करता आलं नव्हतं. ठीक आहे, मी उद्याच तो प्रोजेक्ट फायनल करते, पण तुम्ही लांब होऊन बोला ना जरा. तो इतका जवळ होता की तिला काही सुचतच नव्हतं. घाबरून आवंडा गिळत ती म्हणाली, का? मी जवळ यावं यासाठीच सगळं केलं ना? मग आता मी जवळ आलो तर त्रास होतोय की हेही नाटक आहे? अजून काही करायचंय का? आर्यनने मुद्दामून तिच्या कमरेत हात घालून म्हटलं आणि जवळ ओढलं तिला. ती सुटण्याची धडपड करत होती, पण त्याची मजबूत पकड असल्याने तिला कठीण झालं होतं. मिस्टर देशमुख, लीव्ह मी. त्याच्या तोंडून येणारा ड्रिंकचा हलका स्मेल येत होता. नशेत आहे हे कळलं तिला. अरे, काय चुकीचं केलं मी? वी आर कपल ना, मग हे तर नॉर्मल आहे. तिच्या मानेवर आपला चेहरा रब करत म्हणाला आणि त्याच्या इतक्या जवळ येण्याने ती मात्र भलतीच चिडली. एकतर तो आरोप करत होता आणि तिच्या मनाविरुद्ध जवळ येण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टर देशमुख, प्लीज. तिने जोरात धक्का दिला तसा किंचित मागे लोटला गेला. किती नाटकी आहेस ग तू, की माझ्याकडून अजून काही हवंय? दोन्ही हात खिशात टाकून त्याने एक गुवई उंचावून तिला विचारलं. मिस्टर देशमुख, लग्न मानत नाही ना तुम्ही? मग त्या अर्थाने तुम्ही मला एक एम्प्लॉई समजा. आता ऑफिस आवर नाहीयेत, तुम्ही जाऊ शकता. काही असेल तर उद्या बोलू. असंही उद्या मी माझ्या रूमवर परत जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. ती सुद्धा रागात म्हणाली. आवाजात ठामपणा जाणवत होता. डोंट डू. मी सांगत नाही तोपर्यंत इथून कुठेही जायचं नाही. बोट दाखवून जवळ धमकी देण्याच्या स्वरात म्हणून तो निघून गेला. इशिता अजूनही जागीच थांबली होती. ड्रॅक्युला नाही, रक्त पिपासू आहेत. हट्टी, आकडू, कुठे फसले यार मी. इशिताने त्याला बडबड करतच अंग बेडवर झोपून दिलं. त्याच्या विचारात तिला कधी झोप लागली कळलं नाही. सकाळी जाग आली ते पोटात उड्या मारणाऱ्या कावळ्यांनी. काल दुपारपासून तिने काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे आता भूक लागणं साहजिक होतं. पटकन तयार होऊन इशिता खाली आली. 6 वाजले होते. घरात अजून कोणीही उठलं नव्हतं. किचन मध्ये नुकताच आलेला स्टाफ तयारी करत होता. मॅम, काही हवंय का? त्यातल्या एकाने तिला विचारलं. चहा हवा होता, पण मी केला तर चालेल? तिने अदबीने विचारलं. नाही म्हणायचा त्यांना अधिकार नव्हताच. आम्ही करून देतो म्हणून विचारलं, पण तिने नकार दिला होता. त्यानंतर मात्र तिने गप्पा मारत चहा ठेवला. त्या घरात पहिल्यांदा स्टाफ बरोबर कोणीतरी इतकं भरभरून बोलत होतं, त्यामुळे त्यांनाही तिचा स्वभाव आवडला. आजी किचन मधला आवाज ऐकून किचन मध्ये आल्या होत्या. इशिता, तू लवकर उठलीस? झोप नाही झाली का नीट? नाही आजी, छान झोप लागली. आज ऑफिस आहे ना म्हणून लवकर तयार झाले. तुम्हाला चहा देऊ? तिने हसत मुखाने विचारलं. आजीने हो म्हणून मान हलवली. त्या तिचंच निरीक्षण करत होत्या. पाठीवर उडणारे केस, सडपातळ बांधा, दिसायला नाजूक सुंदर होती. काल साडीत पाहिलं होतं, आज पंजाबी ड्रेस होता. केस एक क्लच लावून मोकळे सोडले होते. त्यात तिचं तेज दिसून येत होतं. तिचं ते लाघवी बोलणं आजीला भारी आवडलं होतं. तिने चहा दिला. थोड्याफार गप्पा झाल्या. चव होती हाताला. चहा भारीच झाला होता. इशिता, तुला उपमा येतो का ग करता? हो येतो ना, करू तुमच्यासाठी? हो, आणि थोडासा जास्तच बनव. माझ्या आर्यनला सुद्धा आवडतो. ब्रेड बटर खाऊन चव गेली नुसती तोंडाची. आजी म्हणाल्या तशी इशिता कामाला लागली. सुगरण होती, चव सुद्धा होती हाताला. तिचं ते पद्धतशीर काम करणं, सगळ्यांशी अदबीने बोलणं, चेहऱ्यावरचं गोड हसू पाहून आजी इम्प्रेस झाल्या होत्या. काश या घरची सून असती. नकळत आजी मनातच बोलून गेल्या. हळूहळू घरातले सगळेच खाली आले. आजी आज एकदम फ्रेश होत्या. हाय ब्युटिफुल. आरव इशिता जवळ येत म्हणाला. हाय, गुड मॉर्निंग. तुझी स्माइल कसली भारी आहे. हे तुझा बॉयफ्रेंड आहे का ग? आरवने अचानक विचारलं आणि इशिताने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. आरव, बिहेव. कोणाशी कसं बोलायचं ते माहित नाही का? आरव बोलत होता की आर्यनची आई आलीच. नजर इशितावर रोखली होती.
रिलॅक्स मॉम, तिला काही वाटलं नाही, मी जस्ट मस्करी करत होतो. बट इशिता कोणी नसेल तर मला व्हायला आवडेल. आरो डोळे मिचकावत म्हणाला आणि ती हसली. वेडा काहीही बोलत होता. त्याचा तो खोडकर स्वभाव तिच्या लक्षात आला होता, त्यामुळे फक्त हसून तिने टाळून दिलं. इशिता, तू सुद्धा बस. जेवली नाहीयेस ना रात्री? आजीने तिला हात धरून आपल्या शेजारीच बसवलं. तसे प्रकाश यांनी भुवया उंचावल्या. त्यांना तिचं तिथे बसणं आवडलं नव्हतं. यामिनीने नजरेनेच शांत राहण्याचा इशारा केला, पण तरीही त्यांच्या नजरेतील नाराजी लपली नव्हती. सॅम, आय डोंट वॉन्ट एनी रिझन्स. लवकरात लवकर मीटिंग शेड्यूल कर त्यांच्यासोबत. आर्यनचा आवाज आला आणि इशिताची नजर जिन्यावरून खाली येणाऱ्या त्याच्यावर गेली. हातात वॉच घालत खाली येत होता. लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट त्याच्यावर खुलून दिसत होता. शर्टची वरची 2 बटणं उघडलेली आणि गळ्यातलं चेन पेंडंट लांबूनही दिसून आलं. ट्रिम केलेली दाढी आणि सेट केलेले केस त्याच्या व्यक्तिमत्वाला भारी सूट करत होते. धारदार आवाजात बोलत तो खाली आला. ती त्यालाच बघत होती म्हणून त्याने एक भुवई उंचावून तिला काय म्हणून विचारलं. तशी ती गडबडून गेली आणि खाली मान झुकवली. यार इशिता, काय करत होतीस? आता रावण कुमार काय अर्थ काढेल याचा काय माहित. काय गरज होती पाहायची? मान्य आहे, हँडसम आहे, पण तरीही रावण कुमारच आहे ना. आता पुन्हा टोमणे मारायला मोकळा. ती डोळे मिटून मनातच बडबड करत होती की अगदी तिच्या बाजूला त्याचा बॉडी फ्रॅग्रन्स जाणवला. तिच्याच बाजूला बसला होता. आताही बोलणं चालू होतं, पण तो बाजूला बसला म्हणून की काय, तिची भूक पळाली होती. मेडने सगळ्यांना नाश्ता सर्व केला. अनेक प्रकार होते त्यात. इशिताने केलेला उपमा सुद्धा होता. आज उपमा इशिताने केलाय. भारी चव आहे पोरीच्या हाताला. नाहीतर आजच्या पोरी किचन मध्ये डोकावून सुद्धा बघत नाही. अर्थात हा टोमणा आजीने आपल्याच सुनेला मारला होता. घरात मेड असताना काय गरज होती हे सगळं करायची? त्यांना त्यासाठीच पे करतो आई आपण. यामिनी दातोट खात म्हणाल्या. राग आला होता बाहेरच्या मुलीसमोर त्यांना बोललं म्हणून. इशिता आपली शांत होती म्हणून अधून मधून आर्यनची तिच्यावर नजर जात होती. तिचा नाश्ता झाला तशी ती उठली. 5 मिनिटात खाली तयार होऊन ये, सोबत जाऊ ऑफिसला. इशिताकडे न पाहताच आर्यन म्हणाला आणि हो मध्ये मान हलवून ती वरती निघून गेली. त्याच्या बरोबर जायला तिला जीवावर आलेलं, पण पर्याय नव्हता. तिची गाडी नव्हती तिच्याकडे, म्हणून आजच्या दिवशी हेल्प घेणार होती. इशिता नुकतीच तयार झाली होती. आपली बॅग घेऊन बाहेर येणार यामिनी रूम मध्ये आली. हॅलो मॅम, काही काम आहे का? इशिताने त्यांना पाहून विचारलं. नाही, सहजच. म्हणजे आमच्या आरवीची फ्रेंड आहेस, आमच्यासाठी खास पाहुणी आहे म्हणून म्हटलं चौकशी करावी. तुझ्या घरी सांगितलं ना तू इथे आहेस, म्हणजे काळजी करायला नको त्यांनी. यामिनी बोलता बोलता तिचं निरीक्षण करत होती. ब्लॅक हाफ स्लीव्ह शर्ट, खाली हाय वेस्ट बेज ट्राउझर होती, ज्यामुळे तिची उंची अधिक उठून दिसत होती. कमरेला स्लिम ब्राऊन लेदर बेल्ट आणि त्याच रंगाचे पॉइंटेड हिल्स घातले होते. सकाळी ती जितकी साधी वाटत होती तितकीच आता उठून दिसत होती. तिचा ऑफिस लुक अट्रॅक्टिव्ह होता. चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसून येत होता. केसांचा लो पोनीटेल आणि हलका मेकअप, त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलेलं. हो मॅम, त्यांना माहितीये आणि फक्त थोडे दिवस मी जाईन इथून नंतर. इशिता खरं तेच बोलली. असंही ती जास्त दिवस राहणार नव्हती. दॅट्स ग्रेट. काही मदत हवी असेल तर सांग, आमची ओळख आहे, फायदाच होईल तुझा. देशमुखांची सवय आहे मदत करण्याची. त्या जरा तोऱ्यात म्हणाल्या असं इशिताला वाटलं, पण तिने जास्त लक्ष दिलं नाही. उशीर होतोय सांगून निघून गेली. ती बाहेर आली तेव्हा ड्रायव्हर बहुतेक तिचीच वाट बघत होता. ती दिसताच त्याने डोअर ओपन केलं. तशी ती गाडीत जाऊन बसली. आर्यन आधीच आपल्या लॅपटॉप मध्ये काहीतरी काम करत होता. ती आल्याचं जाणवलं तरीही त्याने नजरभर केली नव्हती. तिनेही मग कानात हेडफोन घालून डोळे मिटून बसली. उगाच वाद घालायचा नव्हता. व्हॉट? अचानक कानातले हेडफोन काढले गेले तशी ती वैतागली. आवाज देत होतो मी, ऐकू येत नाही? काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा? शांत बसले ना मी. तिने रागीट नजर त्याच्यावर स्थिर करत म्हटलं. पटेलचा वेडिंग इव्हेंट तू बघतेस ना, मग त्यांची चॉईस पाहता मी काही आयडिया सिलेक्ट केल्यात. हेल्प होईल तुला, बघून घे, हेच सांगायचं होतं मला. त्याने त्याचा लॅपटॉप जवळजवळ तिच्या मांडीवर आपटला होता आणि खिडकीतून बाहेर बघत आपल्याच विचारात हरवला. आपली चूक झाली याची जाणीव होताच पुन्हा काही तोंड उघडलं नाही तिने. मग पूर्ण प्रवास दोघे अबोल होते. ऑफिस पार्किंग मध्ये आल्यावर तो तिच्याशी अवाक्षरही न बोलता पुढे निघून गेला, जे तिच्यासाठी काही नवल वाटण्यासारखं नव्हतं. पण त्याचा तो फुगलेला चेहरा पाहून तिला आता कसं तरी झालं. उगाच चिडचिड करते मी, ते मदतच करत होते ना.
यार काय करू, या 2 दिवसात जणू आयुष्यात शनी महाराजांनी प्रवेश केलाय आणि त्या शनी महाराजांचं नाव द ग्रेट आर्यन देशमुख आहे असंच वाटतंय मला. मी तरी काय करणार, इतके सरळ बोलतील असं वाटलं होतं का मला. काय करू. इशू सॉरी बोलून मन शांत होणार असेल तर बोलून टाक. तिने मनाशी ठरवलं आणि मग आर्यनच्या मागे पळाली. सर 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 सॉरी. धापा टाकतच त्याच्या जवळ पोहोचली. लिफ्ट मध्ये एंटर करणाऱ्या त्याच्या कानावर तिचे शब्द पडले, पण त्याने काही खास भाव चेहऱ्यावर दाखवले नाही. ती खूप आशेने पाहत होती की निदान इट्स ओके म्हणेल, पण कसलं काय, तो काहीच न बोलता निघून सुद्धा गेला. नाही नाही, मी चुकले नाही. मुळात हा रावण कुमारच चुकीचा आहे. खूप भारी हौस होती ना सॉरी बोलायची. काय झालं, माशी सुद्धा उठली नाही त्यांच्या चेहऱ्यावरची. इशिता मात्र आता भयंकर चिडली होती. काही वेळापूर्वी त्याच्यासाठी दया माया वाटणारी ती आता संताप व्यक्त करतच तिच्या ऑफिस मध्ये पोहोचली. 20 मजली इमारतीमध्ये सगळ्यात टॉप फ्लोअरवर आर्यनची केबिन होती. त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही त्या फ्लोअरवर येण्याची परमिशन नव्हती. त्याची ही लिफ्ट पर्सनल होती, त्यामुळे कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट कामाशिवाय तो ठेवत नव्हता. त्याच्या खालच्या मजल्यावर त्याचं ते हाय प्रोफाईल ऑफिस होतं, जिथे टॅलेंटेड लोकांची कमी नव्हती. हाय पॅकेज देऊन त्यासाठीच आर्यनने त्यांना हायर केलं होतं. आणि त्याच बिल्डिंग मध्ये एका फ्लोअरवर नुकतीच 1-2 वर्षांपूर्वी चालू केलेली आर्या क्रिएशन्स ही इव्हेंट कंपनीचे ऑफिस होतं. आरवी आणि आर्यन यांनी एकत्र सुरू केलेली कंपनी, जिचा कारभार सध्या आरवी नसताना आर्यन बघत होता. इशिता आरवीची फ्रेंड आणि एक सिनियर टॅलेंटेड पर्सन होती. 2 दिवस अचानक गॅप घेतल्याने आज तिच्यासाठीही पूर्ण दिवस बिझी होता. वागणं बोलणं आणि स्वभाव दोघांचा भिन्न असला तरी इशिता आणि आर्यन कामाच्या बाबतीत अगदीच समान होते. कामात गुंतले की त्यांना जगाचंही भान राहत नव्हतं. पटेल यांना इशिताने बेस्ट प्रपोजल दिलं होतं. तिची प्लॅनिंग आणि आयडिया ऐकून पटेल इम्प्रेस झाले होते आणि त्यामुळेच पटेल अँड सन्स कंपनीच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाचा इव्हेंट आर्या क्रिएशन्सला मिळाला होता. सर, ते हिमांशू सरांनी रिमाइंडर केलं होतं की ते वेट करतायत, तुम्हाला बोलावलंय. आर्यन कामात असताना सॅम बिचकत येऊन म्हणाला. तसा आर्यनने त्याला एक अँग्री लुक दिला, पण त्याला हेही माहित होतं की हिमांशू काही सत्य जाणून घेतल्याशिवाय सोडणार नव्हता. ओके, गाडी काढायला सांग, मी येतोच. आणि ते म्हणजे त्या इशिता मॅम त्या घरी गेल्या? आर्यन सॅम जात होता की म्हणाला, येस सर, त्या त्यांच्या फ्रेंड बरोबर गेल्या. ड्रायव्हर म्हणाला की मी सोडतो, पण नकार दिला त्यांनी. त्यांच्या वडिलांची कार रिपेअर करायला सांगितले. सॅमने सांगितल्यावर त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या आणि एक डेव्हिड स्माइल आली. गाडी स्क्रॅप यार्ड मध्ये जाईल याची सोय कर सॅम, आणि कारण काय सांगायचं हे तुला माहित असेलच. आरामात खुर्चीला टेकून आर्यन म्हणाला आणि सॅम हो मध्ये मान हलवून निघून सुद्धा गेला. मिसेस देशमुख टॅग हवा होता ना मिस इशिता, सो एन्जॉय. तिच्या वडिलांची नवी कोरी गाडी हा स्क्रॅप मध्ये टाकणार होता. तिला कळलं तर तिचा रागाने लाल झालेला चेहरा पाहण्यात मज्जा येणार होती, पण सध्या त्याला हिमांशू बरोबर बोलणं गरजेचं होतं, त्यामुळे लगेच तो निघाला. हिमांशू आधीच त्यांच्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये येऊन बसला होता. आधीच ड्रिंक ऑर्डर केली होती. बोल, काय बोलायचंय? आर्यनने आल्या आल्या विषय काढला. चिल ब्रो, इतकी घाई कसलीये, घरी जायचंय का? हिमांशू मुद्दामून घरी शब्दावर जोर देत म्हणाला आणि आर्यनने एक स्टर्न लुक दिला. टेल मी, कोण आहे ती तुझी एम्प्लॉई आणि आरवीची फ्रेंड सोडून खरं खरं सांग. हिमांशूने नजर रोखत विचारलं. शी इज माय वाईफ. आर्यन म्हणाला तसा हिमांशूला ठसका लागला, म्हणजे त्याचा अंदाज खरा ठरला होता. त्याशिवाय आर्यन तिला घरी आणणार नाही. ब्रो, हार्ट फेल होण्याआधी पूर्ण काय ते सांग. हिमांशू समोरचा ग्लास खाली करत म्हणाला आणि आर्यनने जे काही घडलं ते त्याच्या कानावर टाकलं. व्हॉट? पण तू का केलं हे सगळं एक्सेप्ट? मला कॉल करायचा ना, काय गरज होती त्यांचं ऐकायची? साहजिक होतं, आर्यन इतका मोठा बिझनेसमॅन, मग त्याने कोणाची मदत का घेतली नाही? मनात आणलं असतं तर त्याने सगळ्यांना कामाला लावलं असतं. मग काय कारण होतं जे आर्यन त्या गावात अडकून राहिला होता? प्रकाश देशमुख, त्या माणसामुळे मला ते सगळं करावं लागलं जे करायची माझी इच्छा नव्हती. आर्यन दात ओठ खात म्हणाला. म्हणजे अंकलने काय केलं? हिमांशूने न कळून विचारलं आणि आर्यनच्या कपाळावर आट्या पडल्या. रागात श्वास फुलला. प्रकाश देशमुख यांनी नक्की काय केलं असेल? आर्यनने त्यांच्यामुळे झालं असं का सांगितलं असेल? पुढे काय होईल हे जाणून घेण्यास